गोविंदाय नमो नमः. पुतना घायवरली सामुंच मंचाल मिती प्रभासने स्विड्डमाला अखिल जीव मर्मिनी विवृत्त नेत्रे चरणो भुजमहो प्रसन्न गात्रा श्रीपती विरोध करायला लागले. सोड सोड. देवानं जसं सोडलं तिचा डायरेक्ट शेवटच केला. गोविंदाय नमो नमः. आता जगाचा मालक दुसरी माबळ भट्टाची कथा आलेली. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ आजोबगरिता मारला बाळपणी अवघी जाते खाणी. कीर्तनामध्ये राक्षसाचा जास्त विचार करत जाऊ नये. आता जगाचा मालक रांगायला लागला. नामदेव सांगतात तळवे तळ हात टेकी ऐसे जरी मी जाणते यमुना पाणी आणत जाते धरुणी कृष्णासी बांधिते शिक्षा लाविते गोविंदा ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी रागायला लागला. रांगता रांगता गल्ली बुळीत फिरायला लागला. घडीकडे पहा घडीची वेळ किती झाली. जगाचा मालक रांगायला लागला. रांगता रांगता थोडा फिरायला लागला आणि फिरत असताना पोरांकडे पाहिलं. अरे पोराओ अशा तब्येती का वाळून गेल्या. आपल्या गावामध्ये एवढं दही दूध तुपलोणी असताना तुम्ही असे वाळून का गेले. पोराने सांगितलं देवा जेवढं काही दही दूध तुपलोणी तेवढं सगळं डेअरीला जातं डेअरीला काही राहत नाही. मग भगवंताने पक्ष स्थापन केला. मित्र मंडळ अध्यक्ष भगवान उपाध्यक्ष बलराम दादा आणि सचिव पेद्या. आणि भगवंताने सांगितलं आपल्याला चोऱ्या करायच्या. वस्त्रगाळ माती घेऊन या सराट्याचा काटा घेऊन या काठ्या घेऊन या. सचिव हुशार होता पेद्या म्हणजे तेव्हा वस्त्रगाळ माती कशासाठी रे. अरे म्हणे एखाद्या गवळणीच्या घरी गेलो दही दूध तूप खाल्लं आपण पळायला लागलो तिला जाग आली ती जर आपल्या मागे लागली तर माती तिच्या डोळ्यात फेकायची. ती डोळे चोळत बसेल आपण पळून जाऊ. पेद्या हुशार होता. आणि तेव्हा ती जर चष्मा घालून आली तरी मग पेद्या म्हणे काळजी करू नको तो सराट्याचा काटा टाकू तो काटा मोडला ती काटा काढूस तर आपण पळून जाऊ. पेद्या हुशार होता म्हणे देवा. आणि ती जर सायनल घालून आली तर देवाने एकाच वाक्यात सांगितलं आमच्या पक्षात राहायचं असं तर पक्षाच्या विरोधात भूमिका घ्यायची नाही तर तुझ्या मागं कधी ईडी लावील तुला कधी जेलमध्ये टाकेल काही सांगता येत. आमच्या पक्षात राहायचं जेवढा निधी देईल तेवढं काम करायचं शहाणपणा करायचा. ज्यांनी ज्यांनी शहाणपणा केला त्यांना एक तर पक्षातून दूर केलं नाही तर त्यांच्या मागं ईडी लावली. म्हणून सर्वांना माझी विनंती जगाचा मालक मला काही हरकत नाही. ठरलं महाराज सगळ्या चोऱ्या सुरू झाल्या. सकाळी सकाळी रात्री भगवान परमात्मा जायचे सगळ्या दया दुधाचा नासुडा करायचे आणि सकाळी ज्यावेळेस गवळणी उठायच्या आणि त्यांच्या डोळ्याचे दृश्य दिसायचं त्यावेळेस गवळणी विचार करायचं कोबरा भंगाचं पहिल्याच्या
गवळणीच्या दृष्टीने दिसायचं. तुकोबराय सांगतात, पाहती गवळणी तव ते पालती दुधाने. सर्व दुधाने पालती राहायची. गवळणीला माहित होतं मलटी नंदाची पुरे आज चोरी केली खरे. कारण की गवळणीला माहित होतं तया विना नासी नव्हे दुसरिया. अरे तुम्ही चोरी करू शकता. कशाची चोरी करू शकता? कोणाची सोयाबीन चोरू शकता, कोणाचे कापूस चोरू शकता. लय तुम्ही बुद्धिमान असाल तर एखाद्या कीर्तन करायची चांगली चप्पल चोरू शकता. याच्यापेक्षा आपण चोऱ्या नाही करू शकत महाराज. कोणी धर्म चोरतील, कोणी चारा चोरल, कोणी निघतंय का नाही, कोण काय चोरल काही सांगता येत. कोणी घरकुल चोरताय. ज्याला जसं जसं जमल तसं तसं तो चोऱ्या करतोय. पण माझी विनंती गड्यांना तुम्हाला, जगाच्या मालकाने जे चोरलं ते कोणाला शक्य नाही.